आता काय जे त्यानं आता काम दावलंय म्हणल्यावर त्याचं मोठं दिसणार तर कुणाचं दिसणार. काम कुणी केलंय तुम्हाला काय म्हणताय तुम्ही? काय नाही आता आम्ही 40, 50, 60, 70 वर्षाचं वय माझं मी लई दिवस बघत आलोया. पाणी लवकर मिळणार ह्याच माणसांकडे आलं नाही तर काही पाणी नाही शक्यच नाही येण्यासगळं नाहीच नव्हतंच असं आहे. कुणी पाणी दिले तुम्हाला काय वाटतं? आता हे पाणी तुमच्या उत्तर भागाला येतंय. आता आम्ही तसं म्हणायला गेलो तर पाणी काय कामदार आमदाराच्या घरचं नाही, पैसे सरकारचंच असतील. सरकारनं मान्यता दिली तेव्हाही मिळालं म्हणायचं सगळं. बर बर, पण त्याला प्रयत्न कुणी केले? आता हे आहेच की तुम्ही आम्ही कशाला मध्ये शिरली ती करते तीच की आमदार खासदार होते तीच की. पण त्याला प्रयत्न कुणी केलाय? पण कशाला? पाण्याला. आता ते मागला प्रयत्न काय अशी पाण्याचं नाव सारखं नुसतं मोकळच होतं त्या वेळेला. आता 30, 40 वर्ष जेव्हा हे आलं तेव्हा कालवा झालाय. सदाशिव पोळ पण इथले आमदार होते, त्यांच्या काळात काय पाण्यासाठी काय प्रयत्न? काय नाही झालं नाही काय. आता पाणी येतंय, मग ते कुणी आणलंय तुम्हाला काय वाटतंय? आता आम्ही तर सरळ म्हणतोय त्या गोऱ्यानं आणले काय. आता उगजला इकडं तिकडं बोलायचं. तुमच्या उत्तर मानला त्यांनी शब्द दिलता की हिंगणीला पाणी जाईपर्यंत निवडणूक लढणार नाही, त्या संदर्भात? हो ते बरोबर आहे. त्याच तिथं म्हणला होता बालवडी मध्ये बर पाणी आणि तवा येईन मत मागाय नाही तर नाही येणार. हिंगणीपर्यंत पाणी पोहोचलंय का काय म्हणत? आता काय मग खाली आता आम्ही तरी कशाला गेलो तिकडे बघाय. आता तुमच्या बालवडीत पाणी आलंय का? आलंय म्हणते ती संबखेडला सोडलंय. मग खरं का खोटं काय म्हणते ती सोडलंय ना दादा. मग काय सुटलंय की म्हणाय. आता कोण आमदार होईल तुम्हाला काय वाटतंय? आता गाड्या हे गोळ मात्र निळाच आहे. आता ही लई जण उभा आहे त्याच्यात काय कोणाला आता कोण जिंकतंय कोण नाही. पण सहसा भावना वाईट माणसाची इकडे देण्या घेण्यामुळे फिरली तर ते ह्यालाच तुमच्या त्या कमळाच्याच फुलाकडे वाईट फिराय बघते दुसरं कोणीकडे. आता कारण काम दिसून येतंय ना माणसाला. अजून 4 पैसे बी वाईट लावूच लागलेले आहे. हो मग आता माणसं म्हणतील का नाही आम्हाला? मग माणसं राजकारण पैशावर फिरते तुम्हाला वाटतंय का? नव्हता जगाच्या सगळ्या जगाचं चाललंय का काय आम्हासाठीच आहे. सगळ्या जगात देते ती काही. काय सांगाल बाबा? काय काय इथं आम्ही कुठं इथनं जातच नाही म्हणलं कुठलं काय त्याच्याकडे. तुम्हाला काय वाटतंय कोण आमदार? आम्हाला काय वाटत नाही तसं. आम्हाला वाटतच नाही काय तर कोणाच काय सांगत बसावं. पाण्यात टँकर चालू होतं इतके दिवस. आवाज त्याला पाण्यात टँकर होतं सगळं होतं. 4 दिवसांनी मिळायचं तर महिन्याने मिळलं. पण आता पाणी आलंय वाटतं. आता आलंय की पावसाचं बी आलंय त्याचा काय विषय आहे? पावसाचं पाणी तुमच्याकडे आलंय का? आलंय की. बरं इथं शेखर वडा भरून चाललाय की पावसाचं. शेखर गोरेंनी पाणी टँकर वाटप केलं होतं मोफत. सगळ्यांनी केलं. परत कवा बघ आज पाणी यायचं म्हटलं म्हणजे महिन्याने यायचं. तर आमची गुरु इकायची बारी आली. तुम्ही सरकारच्या कामावर खुश आहे का काय नाराज आहे? आम्ही सगळ्या संगच खुश असतो. त्याचा काय विषय? सगळं सारखं वाटते. पण कोण निवडून येईल काय तुमचा अंदाज? तुमचा काय अंदाज कोण निवडून येईल? गोरेली. पण काय कारण काय? काही बोलले पण ते त्यानं काय बी केलं पाण्याला पडला उड्या घातल्या. पण काय बी केलं. बरं आता असं कोण केलं नाही आतापर्यंत. बर असं कोण नाही करायला. मग आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुमचा हा भाग दुष्काळ म्हणून ओळखला जातोय. हो की. तर आता पाण्याची वगैरे काय कामं झाली तिकडं तुमच्या या भागात भालवडी भागात? झाली. कोणी पाणी दिलंय ते तुम्हाला? कोणी पाणी दिलंय ते? आता कोणी वर्ण दिलं काय माहिती. बर न वर्ण दिलं कोणी काय मला. सदाशिव पोळ तात्यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा पहिला. तुम्ही भाजपाला कसं काय एवढं हे करताय? तात्या मागे सगळं तात्या होतं सगळं बघायचं. हे माझं सगळं माझं. त्या अनुषंगाने विचार करायचा म्हणलं तर जयकुमार गोरे भाऊंचा पारड जड वाटतंय. बरं काय कारण नक्की त्यांच्या पारड जड असण्याचं? इतक्या वर्षाच्या कालखंडात एकाच मुद्द्यावरती राजकारण सगळ्यांनीच केलं. पण आता पाणी हा प्रमुख ह्या मान तालुक्यात म्हणजे आमच्या दुष्काळी भागाचा प्रमुख एकमेव प्रश्न होता तो पाण्याचा. तर काल परवा पाणी
मार्डी आणि संभेकड काल 2 ठिकाणी पाणी सुटलं गेलंय. त्यामुळं आमच्या भविष्यात कधीच न घडणारी घटना घडली तर अशी घटना आता आमच्या इथल्या दुष्काळी पट्ट्याला पाणी मिळेल असा अंदाजच आहे. आणि आम्ही पाहिलं काल मार्डीत संभूखेडमध्ये बी बघितलं. पण आता त्यामुळं भाऊंचं पारड जड आहे आणि ती निवडून येतील असं आम्हाला आशा आहे. भालवडीत पाणी पोचलंय का नाही त्याबद्दल काय सांगाल? भालवडीत आता सध्या तर पाणी संभूखेडला पोचलं म्हणजे भालवडीला पोचल्याशिवाय पुढं तर गेलं नाही. मग भालवडीला बी पोचलं पाणी आणि पोचेल बी जास्त, पण बंद काय कारणास्तव झालंय वाटतं. बर, आता मान आणि खटाव तालुक्यात दोन्ही दुष्काळी म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. हो म्हणजे पाण्यावर जिथलं राजकारण हो. काय आतापर्यंत तर इतकं आमदार होऊन गेलं, खासदार सगळी होऊन गेली, पण एकाच मुद्द्यावर फक्त राजकारण केलं गेलं, पाणी. तर ते पाणी आता भाऊंच्या माध्यमातून बालवडी संभूखेड पुढे जिथपर्यंत त्यांचं आहे तिथपर्यंत तर म्हणजे सगळं काम झालंय, सोडण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. आता कशाचा फायदा होतोय, पण घ्यायचं देतात म्हणल्यावर. त्याचं तुमच्या गृहोपयोगी कामाला काय मदत होते का त्यामुळे? होती की काय आपले मुलांना शाळेत उपयोगी येते पैसे. मला बघा जास्तच नाही तर काय फायदा, आम्ही चुलीवरच करतो. फायदा काय येतं त्याचा, आम्ही जसं शेतात आहे तीच आम्ही करतो. या आमचं काय म्हणजे असं बाहेर नेलं नाही, त्याच्यामुळं आम्ही काय गॅस घेत बी नाही. आता सध्याचं वातावरण बघितलं तर आणि भाऊंचा झंझावात बघितलं तर ही एक बोलण्यात झालं हाय व्होल्टेज ड्रामा आहे, पण आमच्या दृष्टिकोनातून आणि भाऊच्या विकासाच्या कामाच्या झंझावातापुढं काय सुद्धा हाय व्होल्टेज ड्रामा नाही. हे 100% एकतर्फी भाऊ निवडून येणार आहेत. कारण भाऊनी जे आतापर्यंत केलेली विकास काम आहेत, जे दुष्काळमुक्तीसाठी केलेलं काम आणि इथला जे आमचा पाण्याचा प्रश्न आहे, जे आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही जे भोगलंय आणि इथे येऊन ज्यांनी सांगितलं होतं की ही पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही. राष्ट्रीय सर्वे तर दाखवतोय महाविकास आघाडी, त्याच्याबद्दल काय सांगा? आता हे काय एक्झिट पोल असतात, काय विकत घेतलेले पोल असतात, ते त्यांच्या बाजून धावणार. पण इथं ब्रह्मदेव जरी आला तर ह्यात बदल होणार नाही. जयकुमार गोरे चौकार मारणार, हे त्रिकालीन सत्य आहे. आता